नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.1 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 8, 9 अँड 10 हे तीन प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा क्वेश्चन नंबर 8, दी सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन. पहा दोन अँगलची सम म्हणजे ॲडिशन आपल्याला दिलेली आहे 5 पाय रेडियन आणि त्यांचा डिफरन्स इज 60 डिग्री. पहा ॲडिशन म्हणजे सम रेडियनमध्ये आहे आणि डिफरन्स डिग्रीमध्ये आहे. तर ते दोन अँगल कोणते असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्युशन, दोन इक्वेशन तयार करायचे आणि सॉल्व करायचे आपल्याला. सपोज दी अँगल्स आर एक्स अँड वाय. समजा ते अँगल एक्स आणि वाय आहेत. पहा पहिली कंडिशन काय आहे, सम त्यांची ॲडिशन किती 5 पाय रेडियन आहे. म्हणजे ते दोन अँगल एक्स आणि वाय त्यांची सम घेतली आपण, ती आहे 5 पाय रेडियन. 5 पाय रेडियन. पहा हे रेडियनमध्ये आहेत, हे डिग्रीमध्ये आहेत. पहा सम रेडियनमध्ये आहे, डिफरन्स डिग्रीमध्ये आहे, परंतु ते दोन अँगल आपल्याला डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. त्यामुळे आपण हे डिग्रीमध्ये कन्वर्ट करू. तर याच अँगलला आपल्याला डिग्रीमध्ये करण्यासाठी 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करावं लागेल. तर हे आता डिग्री होतील, बरोबर आहे. पाय आणि पाय कॅन्सल होईल. 180 इंटू 5 म्हणजे 900 होईल. हे डिग्रीमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांची सम किती आहे 900 डिग्री. तर डिफरन्स दिलेला आपल्याला अँड डिफरन्स किती दिलेला आहे 60 डिग्री. 60 डिग्री बरोबर आहे. हे दिलेलं आहे आपल्याला. सपोज हे 1 नंबर आणि हे 2 नंबर, बरोबर आहे. फ्रॉम 1 अँड 2 आपण काय करू, दोघांची ॲडिशन करू. म्हणजे वाय कॅन्सल होईल, एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ॲडिंग 1 अँड 2, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. पहा इक्वेशन 1 एक्स प्लस वाय इक्वल टू 900 आणि इक्वेशन 2 एक्स मायनस वाय इक्वल टू 60 डिग्री. ॲडिशन करायची, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल, एक्स 2x होतील आणि ही ॲडिशन 960 डिग्री होईल, बरोबर आहे. यावरून एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफॉर एक्स इक्वल टू काय होईल 960ला 2ने आपल्याला डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू 480 डिग्री होईल. पहा एक्स म्हणजे एक अँगल मिळाला आपल्याला, 480 डिग्रीचा. आता एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, इक्वेशन 1मध्ये किंवा 2मध्ये पुट करून आपल्याला वायची व्हॅल्यू काढता येईल. पहा इथे लिहिणार आपण, पुट एक्स इक्वल टू 480 डिग्री इन इक्वेशन 1. पहा इक्वेशन 1 एक्स प्लस वाय इक्वल टू 900, बरोबर आहे. हे घ्यायचे नाही आपल्याला, फक्त हे घ्यायचे आहेत. एक्स प्लस वाय इक्वल टू 900. एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 480 डिग्री आणि प्लस वाय इक्वल टू 900. देअरफॉर वायची व्हॅल्यू काय मिळेल, हे 900मधून हे 480 मायनस होतील, बरोबर आहे. देअरफॉर वाय इक्वल टू 420. दोन्ही अँगल आपल्याला डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. एक अँगल आहे 480 डिग्रीचा आणि दुसरा आहे 420 डिग्रीचा. हेन्स दी अँगल्स आर 480 डिग्री अँड 420 डिग्री. पहा दोघांचा डिफरन्स किती येतो आहे 60 डिग्रीचा येतो आहे. 480मधून 420 गेले तर 60 डिग्री, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, दी मेजर्स ऑफ दी अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. पहा एका ट्रायंगलचे 3 अँगल या रेशोमध्ये आहेत 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. तर ते अँगल आपल्याला डिग्री आणि रेडियनमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. पहा ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे 3 अँगल या रेशोमध्ये आहेत. रेशो आहे म्हणजे आपण कॉमन मल्टिपल यामध्ये काय आहे तो फाइंड आउट करू आणि त्यावरून आपण अँगल फाइंड आउट करू. पहा सोल्युशन, ट्रायंगल दिलेलं नाही आपण. सपोज इन ट्रायंगल ABC, या ट्रायंगलमध्ये पहा मेझर ऑफ अँगल A इज टू मेझर ऑफ अँगल B इज टू मेझर ऑफ अँगल C
इक्वल टू 3 अँगलचा रेशो आपल्याला 3:7:8 दिलेला आहे. 3:7:8 बरोबर आहे. आता यामध्ये कॉमन मल्टिपल आपण x समजू. लेट x बी दी कॉमन मल्टिपल. रेशोमध्ये कॉमन मल्टिपल आपण x घेतलेला आहे. मग देअरफॉर याचं मेजरमेंट काय होईल? 3x होईल. मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 3x बरोबर आहे. बीचं मेजरमेंट 7x. मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 7x अँड मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 8x. ट्रायंगलमध्ये 3 अँगलची ॲडिशन 180 असते आपल्याला माहिती आहे. 9 मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180 बरोबर आहे. याचं मेजरमेंट 3x, बीचं 7x आणि सीचं 8x म्हणजे 3x प्लस 7x आणि प्लस 8x ही ॲडिशन 180 डिग्री. सर्व ॲडिशन करू. 3x 7x आणि 8x काय होतील? 15 आणि 3 18x होतील. 18x इक्वल टू 180 डिग्री होईल बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल? देअरफॉर x इक्वल टू 180ला 18ने डिवाईड केलं 10 डिग्री. एक स्टेप डायरेक्ट केलेली आहे. एक्सची व्हॅल्यू 10 डिग्री मिळाली बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजे सर्व अँगल आपल्याला फाइंड आउट करता येतील. नाऊ मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू एचं मेजरमेंट 3x आहे बरोबर आहे. म्हणजे 3 × एक्सची व्हॅल्यू 10 आली म्हणजे काय? 30 डिग्री. 30 डिग्री आहे. याच अँगलला आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करू. तर 30ला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल. कंप्लीट 6ने डिवाईड करता येईल म्हणजे हे काय होईल? π/6 रेडियन बरोबर आहे. मेजर ऑफ अँगल बी, बीचं मेजरमेंट 7x म्हणजे हा अँगल 7 × 10 इक्वल टू 70 डिग्रीचा असेल बरोबर आहे. हाच अँगल रेडियनमध्ये करायचा असेल तर 70ला मल्टिप्लाय करावं लागेल π/180ने. 0 0 कॅन्सल होईल म्हणजे 7π/18 हे रेडियनमध्ये आहेत. मेजर ऑफ अँगल सी हा अँगल 8x आहे म्हणजे 8 × एक्सची व्हॅल्यू 10 म्हणजे 80 डिग्रीचा असेल. रेडियनमध्ये कन्वर्ट केला तर 80ला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल. 0 0 कॅन्सल होईल. 2ने डिवाईड करू तर हे 4 होतील आणि हे 9 होतील. हे रेडियनमध्ये होतील बरोबर आहे. हे रेडियनमध्ये आहे आणि हे पण रेडियनमध्ये आहे. डिग्रीचे आपण रेडियनमध्ये रूपांतर केलेलं आहे. 4π/9 4π/9 हे रेडियनमध्ये. अँगल काढलेले आपण 30 70 आणि 80. अँगल कसे मिळाले? 30 70 आणि 80 बरोबर आहे. म्हणजे रेशो कसा आहे? 3:7:8 याप्रमाणे आहे. हेन्स अँगल्स आर दोज अँगल्स आर ते अँगल कोणते आहेत? 30 70 80 और किंवा रेडियनमध्ये π/6 रेडियन, नंतर 7π/18 रेडियन आणि 4π/9 रेडियन. याप्रमाणे अँगल असतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. दी मेजर्स ऑफ दी अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP. एका ट्रायंगलचे 3 अँगल AP आहेत. AP आहेत म्हणजे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. हे आपण 10वीला चॅप्टर पाहिलेलं आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. 3 अँगल AP आहेत म्हणजे त्यांच्यातील कॉमन डिफरन्स सारखा आहे. समजा हे नंबर आहेत 15 20 आणि 25. तर हे 3 नंबर AP आहेत. कशामुळे? पुढच्या नंबरमधून मागचा नंबर मायनस केला तर डिफरन्स किती येईल? 5चा येईल बरोबर आहे. किंवा पुढच्या नंबरमधून त्याच्या पूर्वीचा नंबर मायनस केला आपण तर डिफरन्स किती येईल? 5चा येईल. म्हणजे कॉमन डिफरन्स सारखा आहे येथे बरोबर आहे. या 2 नंबरमध्ये या 2 नंबरमध्ये कॉमन डिफरन्स सारखा आहे म्हणजे हे 3 नंबर कसे AP आहेत. त्याप्रमाणे त्या ट्रायंगलचे अँगल AP आहेत. असं जर असेल 3 अँगल आहेत त्यामुळे आपल्याला नंबर कोणते घ्यायचे आहेत? ते
ते 3 अँगल कोणते घ्यायचे आहेत आपल्याला? एक घ्यायचा ए अँगल, तर दुसरा ए मायनस डी घ्यायचा आहे. डी म्हणजे हा कॉमन डिफरन्स, आणि एक ए प्लस डी घ्यायचा आहे. पहा हे 3 अँगल घ्यायचे आहेत आपल्याला, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. समजा त्या ट्रायंगलचे हे अँगल आहेत असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे हे 3 अँगल कसे ए पीमध्ये येतील. पहा सोडूया. सपोज दी अँगल्स ऑफ ट्रायंगल आर, समजा ते अँगल कोणते आहेत? ए मायनस डी हा एक अँगल आहे, ए हा एक अँगल आहे, आणि ए प्लस डी हा एक अँगल आहे. बरोबर आहे. आता 3 अँगल हे आहेत. 3 अँगलची ॲडिशन 180 असते आपल्याला माहिती आहे. 9 3 अँगलची ॲडिशन करू. ए मायनस डी हा एक अँगल प्लस ए आणि ए प्लस डी हा एक अँगल. 3 अँगलची ॲडिशन 180. बरोबर आहे. पहा म्हणजे काय होईल? ए मायनस डी प्लस ए प्लस डी इक्वल टू 180. बरोबर आहे. मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल होईल. ए म्हणजे 3a इक्वल टू 180. यावरून एची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ए इक्वल टू 180/3 होईल. बरोबर आहे. म्हणजे एची व्हॅल्यू काय मिळेल? 60 डिग्री. हे डिग्रीमध्ये असणार आहेत. पहा एची व्हॅल्यू 60 काढली. आता डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. दुसरी कंडिशन काय आहे? द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स दी स्मॉलेस्ट. पहा यापैकी मोठा अँगल कोणता असेल? हा असेल सर्वात मोठा. बरोबर आहे. हा सर्वात लहान असेल. बरोबर आहे. समजा 2 4 6 हे 3 नंबर ए पीमध्ये आहेत, कारण प्रत्येकामध्ये कॉमन डिफरन्स 2चा आहे. बरोबर आहे. प्रत्येकामध्ये कॉमन डिफरन्स 2चा आहे. 3 नंबर ए पीमध्ये आहेत, तर हा नंबर ग्रेटर असेल, हा नंबर स्मॉलेस्ट असेल. त्याप्रमाणे हा ग्रेटर आहे, हा स्मॉलेस्ट आहे. म्हणजे आपण काय करणार? कंडिशननुसार ग्रेटेस्ट नंबर हा नंबर किती आहे? 5 टाइम्स आहे त्या स्मॉलेस्टपेक्षा. इथे लिहिणार बाय कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला? ग्रेटेस्ट नंबर म्हणजे ए प्लस डी हा नंबर किती आहे? 5 टाइम्स आहे स्मॉलेस्ट नंबरपेक्षा, ए मायनस डीपेक्षा. पहा आता एची व्हॅल्यू काढली, इथे पुट करू आपण. म्हणजे काय होईल? एची व्हॅल्यू 60 आहे. 60 प्लस डी इक्वल टू 5. हे एच्या ऐवजी 60 पुट केले तर आपल्याला डीची व्हॅल्यू इथे काढता येईल. 60 प्लस डी इक्वल टू 5ने मल्टिप्लाय केलं तर हे 300 होतील, आणि हे -5d होतील. बरोबर आहे. येथे 5ने ब्रॅकेट सॉल्व केला आपण. पहा आता डीची व्हॅल्यू पाहिजे. हे 5d या साईडला आणले तर 6d होतील. 6d, आणि हे 60 या साईडला गेले तर मायनसमध्ये होतील. हे 60 या साईडला मायनसमध्ये होतील, तर 300मधून 60 मायनस केले 240 होतील. यावरून डीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? देअरफॉर डी इक्वल टू 40 डिग्री. बरोबर आहे. पहा डी किती मिळेल? 240ला 6ने डिवाइड केलं तर 40. पहा ए आणि डीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आपण. आता अँगल आपल्याला फाइंड आउट करता येतील. नाऊ अँगल्स आर. पहिला अँगल ए मायनस डी आहे. ए मायनस डी. बरोबर आहे. ए मायनस डी. एची व्हॅल्यू 60 आणि डीची व्हॅल्यू 40. 60 मायनस 40 इक्वल टू 20 डिग्री. आपल्याला रेडियन आणि डिग्री दोन्हीमध्ये फाइंड आउट करायचं आहे. डिग्रीमध्ये 20 डिग्री आहे, रेडियनमध्ये 20 इंटू π/180ने मल्टिप्लाय करणार. तर हे आता रेडियन होतील. पण 0 0 कॅन्सल, 2ने डिवाइड करू तर हे 9 होतील, म्हणजे π/9. दुसरा अँगल एचा आहे. बरोबर आहे. हा पहिला अँगल, हा दुसरा अँगल. एची व्हॅल्यू 60 काढली आपण. बरोबर आहे. पहा परंतु हा अँगल आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करू तर π/180. पहा 0 0 कॅन्सल, 6ने डिवाइड करू तर 3 होतील. हे रेडियन. बरोबर आहे. म्हणजे π/3 रेडियन. ए प्लस डी. तिसरा अँगल कोणता आहे? ए प्लस डी. ए प्लस डी. एची व्हॅल्यू 60 आणि डीची व्हॅल्यू 40, म्हणजे 100 डिग्री. बरोबर आहे.
म्हणजे काय, रेडियनमध्ये करण्यासाठी हाच अँगल रेडियनमध्ये रूपांतर करू तर π/180. 0 0 कॅन्सल होईल, 2ने डिवाईड करू, 5 होईल, 2ने डिवाईड केल्यावर हे 9 होतील, म्हणजे अँगल 5π/9. 20, 60 आणि 100 हे अँगल असतील. 20, 60 आणि 100 हे 3 अँगल हे डिग्रीमध्ये असतील. हे AP आहेत, कारण हा डिफरन्स किती 40चा आहे आणि हा पण डिफरन्स किती आहे 40चा आहे, म्हणजे हे 3 अँगल कसे AP आहेत. और रेडियनमध्ये लिहायचं असेल तर π/9 रेडियन, π/3 रेडियन आणि 5π/9 रेडियन. याप्रमाणे हे रेडियनमध्ये आहेत आणि हे डिग्रीमध्ये आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.